नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळी संतोषींच्याकडे चाललो आहे. जे व्हायला नाही पाहत तेच झाले. संतोषींची दे मेल्या ते प्रणवचं JCB सांगितलं ते वेळा लागला आहे. मी पण चाललो आहे. तर मित्रांनो, एक विषय झाला सकाळ सकाळी. डोईपुराला जे डबर काढलं तर सगळ्यात पहिला तर डबर तिकडे काढलं तो त्या साईडला, आणि तिथं लागली पाईपलाईन. मग इकडं गाई पुरली आणि तिथं पाईप लिकेज झालं. एक मशीन होती तोपर्यंत तर डबरं काढून घेतलं आणि पाईप पण उडी केल्या. आता आरगेल जाऊन कॉलर कपलर घेऊन येतो आणि लगेच फिट करून टाकतो लागलं सकाळ सकाळी. मित्रांनो घेतलं बघा पाईप आणि मटेरियल सगळं. आज चालू आहे घराकडं. जोडली बघा मित्रांनो, पाईपलाईन तर जोडल्या आणि टेस्टिंग घेऊन मोजवायचं म्हटलं तर लाईट 10:30 वाजता येणार आहे. मग तोपर्यंत काय थांबत नाही. घराकडे चालू आहे. आंघोळ पाणी काहीच केलं नाही. आज पण कॉलेजमध्ये बोललं सरांनी. मित्रांनो आंघोळ पाणी त्यांनी सगळं आवरलं बघा. आता मक्यातलं 1 नंबरचं कॉक चालू करायचं चालू आहे. 2 नंबरचं कॉक ऑलरेडी सुरूच आहे. आणि अर्जुनदादा बंडूमामा ते उसात नळ्या चेक करायला लागल्यात. आम्ही इकडं टाकताना ते कुठं तर सप्लायनीतनं टेकऑफ मोडल्या, पण पाईपा इकडे तिकडे झाल्यात. त्या नीट करणार आहे. 3 तर पुढे गेल्यात. आता मला सोडायला काका येणार आहेत. आलो बघा प्लॉटमध्ये. आजातीने ते वरचा आणि ह्यातलं त्या वरचा रस्त्याकडचे 2 प्लॉट आवरल्यात. फक्त मधला म्हणजेच ह्या सप्लाईनचा आणि बारका डोंगा ही एवढा राहिला आहे. हँडकॅप स्वच्छ करायचा आणि ज्यातनं पाणी येत नाही त्यात जाऊन बघायचं कुठं लिकेज आहे, काय आहे, त्या बंद आहे ते बघायचं. मित्रांनो लय बेकार नशीब आहे राव. मगाशी एक थोडा वेळ लाईट गेली, आम्ही गेलतो तवर लाईट गेली आणि पुन्हा माघारी आलो. थोडा वेळ बसलो आणि पुन्हा लाईट आली आणि गेलतो आणि पुन्हा लाईट गेली. आता चालू जेवायला. आता ही वाट बघत नाही. उसातलं काम तर बास केलं बघा. आता बंडूमामाची गाडी इकडं ह्या कडला आहे आणि एक तर छोट्या बाईच्या घरात जाऊन 100 फुटी टेप घेऊन येणार आहे. टेपचे काम आहे घरापाशी. डबा टेप बीप सगळं घेऊन आणि उसात आलो तर लाईट आल्या म्हणताना अर्जुनदादा मालकानं सांगितलं आता आणि पुन्हा चेक करायचं. लाईट आहे तर चेक करून घेतो आणि मग जातो जेवायला. मित्रांनो झालं बघा रस्त्याकडे सगळं पाक हँडकॅप स्वच्छ करून. आता राहिले फक्त पोल्ट्रीकडे. आता चालू जेवण करायला. तर मित्रांनो जेवण वगैरे सगळं आवरलं. बंडूमामा आणि अर्जुनदादा लवकर गेल्यात आणि मला थोडा यायला उशीर झाला. चाललोय आता नवीन गाडी घेऊन चाललोय, कारण माझ्याकडे गाडीच नाही दुसरी. त्या रस्त्याकडेच तर विषय संपला आहे. आता पोल्ट्री पलीकडे जायचा आहे. त्या पोल्ट्री पासून औषध चालतो. त्या सप्लायनींचा अवस्था बेकार आहे, लय बेकार आहे. तेव्हा अशा पिचकारा मारल्यात कुठं नको तिथं सगळीकडे. तुला एवढं वर्ष कसं तर काढून पुढच्या वर्षी धप्पा द्यायला पाहिजे. सप्लाईन तर पूर्ण निसटल्या. भिजतोय एवढा जोश तर का मी. पाणी सगळ्या चिंगाऱ्याच आहेत. कसं तर कट्टाकट्टी 1 वर्ष काढायचं. एवढं वर्ष बी नाही. आता थोडे दिवस राहिले उसाचं. आणि पुन्हा चेंज झालं. मी आज चाललोय मी आणि संतू सोनीला, कारण सोनीतने एक तळवट आणायचा मोठा. चाललोय बघा सोनीला. तर मित्रांनो चाललोय बघा. तळवट पण घेतलाय आणि टाकी पण घेतल्या. अंधार पडलाय. 8 वाजून 5 मिनिटं झाले. आता चाललोय बेडगेला. तर मित्रांनो आलो बघा घरापाशी सगळं मटेरियल ठेवलं आणि संतूला पण सोडून आलोय. आज चाललोय घराकडं. घरातून जेवण करून व्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथे एंड करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.